तहसीलदार, नायब तहसीलदार यांचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन। तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले असून यावेळी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष सुशील बेल्लेकर, तहसीलदार सैपन नदाब, दत्तात्रय मोहाळे, चंद्रशेखर लिंबारे, बाळासाहेब शिरसाट, संजय भंडारे, सुधाकर बंडगर, बालाजी बनसोडे, आर.व्ही. पुदाले, जयश्री पंचे, स्मिता गायकवाड, मदन जाधव, आरती दबडे, चंद्रकांत हेडगिरे, प्रवीण घम, मनोज सोत्री, दत्तात्रय गायकवाड, ए.एस. गेंगाणे, समीर यादव, विजय कवडे, आर.आर. कुरणे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे नेते शंतनू गायकवाड यांच्यासह तहसीलदार व नायब तहसीलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचं या ठिकाणी सोलापूर शाखेचं आमचं आंदोलन सुरू आहे। नायब तहसीलदार ग्रेड पे 4,300 आहे, जो की इतर वर्ग 2च्या राजपत्रित अधिकाऱ्यांपेक्षा कमी आहे। तो 4,800 करावा अशी आमची अनेक दिवसांची मागणी आहे। या संदर्भात आम्ही मागील वर्षी आंदोलन देखील केले। 2 महिन्यातच त्यावर निर्णय घेण्याबाबत शासनाने कळवलं होतं, लेकिन 8 महिने होऊन गेले तरी यावर कुठलाही निर्णय झाला नाही। त्यामुळे आमच्या संघटनेने टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू आहे। आज 1 दिवसाचं धरणं आंदोलन आम्ही त्या निमित्ताने करत आहोत आणि जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 28 डिसेंबरपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत।